मेलो तरी यायचं नाही तर. वर्स्ट एक्सपिरियन्स एव्हर. नाही करत बाबा. फोन चोरीला गेला. मी चोर आहे येणार नाही बाबा यांच्याजवळ परत. त्यांनी तो आयफोन आहे ना तसा दरवाजावर फेकला आणि फोनचा मदरबोर्ड घालवला आणि त्याचा आता फादरबोर्ड काढणार आहे. वडापाव नंतर वडापाव असं काय बोलतो सध्या मस्ती मस्ती काहीतरी बोलला त्याला. पण मग त्यांची भांडणं सुरू झाली. त्या स्विमिंग पूलमध्ये आमच्या आधी बेडूक पोहत होते. बंद कर अरे चाललास नाही परत नाही ना तेच. मेलो तरी यायचं नाही तर. हे थुकाचा यायच्यावरती. वर्स्ट एक्सपिरियन्स एव्हर. आजचा ब्लॉग बनवायचा मेन कारण हेच होता. मी दिसतंय का लास्ट टाइम जे आम्ही फार्म हाऊसला गेलो होतो ना तेव्हा आमच्यासोबत काय काय झालं ते कोणालाच माहीत नव्हतं. कारण वाटत होता की एकदम मस्त फार्म हाऊस होता, मस्त व्हिडिओज बनवले. पण रियालिटी काय ते आता आम्ही सांगतो तुम्हाला. आमच्यासोबत काय काय आम्ही इश्यूज फेस केले ते. आवाज आला पाहिजे नाही तर सगळी मेहनत. ॲक्च्युली काय काय झालं तर आम्ही तुला सांगतो. त्याने सुरुवात अरे एक शब्द तरी बोल. श्रवणची गाडी बंद पडलेली पहिली श्रवणची गाडी पहिले बंद पडली. आणि याने एपिक केलं की याच्याकडे शूट करू डायरेक्ट. नाही करत बाबा. तर पहिले आम्ही जायला निघालो तेव्हा श्रवणची गाडी बंद पडली आणि श्रवण गाडीवर होती. बाईची इलेक्ट्रिक गाडी बंद पडली. काय झालं रे असा हे असला तुमचा इलेक्ट्रिकचा नुसतंच मेकॅनिकल इंजिनियर. तो झाला पहिला सीन. अर्धा तास केसमध्ये बरोबर टोपी घालू आमचं तिथेच गेला. त्यानंतर ती गाडी सुरू झाली आणि आम्ही फार्म हाऊसवर पोहोचलो. फार्म हाऊसवर पोचल्या दुसरं काम काय झालं. सुजल जस्ट मस्तीत बोला की चला पोहायला जाऊया आणि जाऊन स्विमिंग पूलच्या बाजूला उभा राहिला. तर मेहुलला वाटला की यार खरोखर हा पोहायला आला. तर मेहुलने त्याला स्विमिंग पूलमध्ये ढकलला आणि भाईच्या खिशात त्याचा फोन होता. तो फोन सगळं पाण्यात गेला आणि फोनचा डायरेक्ट डिस्प्लेच उडला त्याचा. पूल तापलेला तुम्ही बघितलं असाल पार्ट 2 मध्ये. तरी बोलते मी फोन आहे खिशात तरी टाकला त्यांनी कॉर्नरला शेवटला. नंतर आमच्या स्वस्तिक भाईचा लांगीचा आयफोन चोरीला गेला. आयफोन SE होता भाईकडे. सकाळी या फोनवरून महाभारत झालाय आणि त्याला चोरीला गेला. 1.5 तास झाले आम्ही एन्जॉय करत होतो आणि तो पोचल्यापासून तिथे नुसता हेच करत होता, शोधत होता फोन की यार फोन भेटतो दे फोन. त्याला आनंद जाऊ दे जा रे कोण घेतला असेल तर जाऊ दे घेऊन कशाला उगाच जाऊ दे. आणि असताना दिला असतं एन्जॉयमेंट कशा खराब करू. स्वस्तिकचा मोबाईल हरवला. आम्हाला वाटलं एवढी पोरं आहेत कोणीतरी ऋषभने वगैरे कोणीतरी घेतला असेल. मी चोर आहे. अरे मग मी ऋषभने घेतला असेल. येणार नाही बाबा यांच्याजवळ परत. ते काम करायला घेतलेला फोन ते आहे ऋषभने घेतला असेल. 13 पोर होती. 13 म्हणजे त्याला ऋषभला फोन घेईल. तर आम्हाला वाटलं की कोणतरी मस्ती घेतला असेल ना एवढा पोरांपैकी. आणि आम्ही फुल चिल करतोय पण नंतर थोडा सिरियस झाला मॅटर. रडायला वगैरे लागला. तर आम्ही जेव्हा खेळायला गेलो पाठीमागे क्रिकेट तेव्हा ते काम करायला तो फोन आहे ना तसा गेटच्या समोर फेकला. लागला तर अल्ट्रावेड ऑन कर बंद कर. तर त्यांनी नंतर आम्ही जेव्हा पाठीमागे क्रिकेट खेळायला गेलो ना तेव्हा त्यांनी तो आयफोन आहे ना तसा दरवाजावर फेकला आणि आम्हाला सांगितलं की अरे हाच आहे का तुमचा फोन. पण आमच्या सिद्ध्याने बघितलं होतं की यांना फोन फेकताना बघितलं होतं. तो आम्हाला माहीत होतं. सिद्धेश आणि सुजल फुल त्यांच्याशी भांडण करत होते की यार फोन तुम्ही घेतलात आम्ही मालकाला सांगतो हे ते. तसं आम्ही CCTV मागवलं आहे असं बोलल्यानंतर ते घाबरले. नंतर ते बोललं की जाऊ दे यार आता भेटला ना फोन मग कशाला हे करताय. म्हणजे फोन त्यांनीच घेतला. हा झाला 3रा कांड आमच्यासोबत. 4था कांड असं झाला की एवढं सगळं माहीत असून पण श्रवण जो एक पोरगा होता जो गेला सुजलचा मोबाईल पाण्यात पडला हे माहीत असून पण त्याने फोन खिशात ठेवला श्रवणनी आणि स्विमिंग पूलमध्ये उडी मारली स्वतःहून. त्याच्या भावाचा फोन होता तो त्याने पाण्यात टाकला आणि नंतर शोधायला लागला. आणि नवीन फोन होता 2 महिने झाले फोन घेऊन. त्या फोनला त्याने पाण्यात टाकला आणि
आणि फोनचा मदरबोर्ड घालवला. आता 10,000 काय किती खर्च आला आणि त्याचा आता फादरबोर्ड काढणार आहे. 5वी गोष्ट अशी झाली, क्रिकेट खेळायला गेलो आणि तिथे काचा वगैरे पडला होता, त्यामुळे माझा पाय कापला. ते समजा ठीक आहे, ते खेळता होतं. त्यानंतर झाला काय सिंपती तुझा पाय कधी कापला रे. त्यानंतर विनयनी वडापाव गेल्यानंतर वडापाव टाकायचा नाही, कशाला शूट करतेस. आणि त्यानंतर विनयनी स्विमिंग पूलमध्ये उडी मारली आणि बाईचा जो आपला हँडल असतो ना उतरायचा, तिथे पाय लागला आणि त्याचा डायरेक्ट पाय कापला. तो 7वी गोष्ट सांगतो तुम्हाला. संध्याकाळ झाली होती आणि लाईट गेली, तर आम्ही 2 तास झाले लाईट आलीच नाही. आणि आमचा जो कोक वगैरे होता ते सर्व आम्हाला साधंच प्यायला लागलं ना. आणि हा बाहेर डिस्कशन करताना मोबाईल यूज करतोय. इम्पॉर्टंट रील आले सिरियस असतील. गोष्ट झाली. पार्ट 3 बनवायचा. अरे ठीक आहे. तर इथं असं काय बोलतो काय बोलतो आठवला. अरे आठवला. संध्याकाळ झाली होती. आम्ही 2 तास वाट बघितली यार, लाईट नाही. जस्ट बल्ब्स अँड फॅन्स चालू होते. भाई 7वं डिसअपॉइंटमेंट सांगतो, तिथे AC सुद्धा नव्हता. म्हणजे आम्ही एवढे पैसे दिलेले तरी पण अरे बिहाइंड द सीन घेतो असं आम्ही तिथे एवढे पैसे भरले होते तरी पण तिथे AC वगैरे नव्हता. तो 7वा डिसअपॉइंटमेंट होता. आणि ती गोष्ट अशी झाली, 2 तास झाली लाईट नव्हती आली. सर्व कोक वगैरे आम्ही साधाच केला. तरी पण आम्ही त्या याला फोन ॲडजस्ट केला आणि त्या मालकाला फोन केला की बाई कधी लाईट येईल वगैरे. तर ते बोललं की तुम्हाला उजेडासाठी आणि फॅनसाठी तर लाईट आहे ना, जस्ट हे तर गेलेलं आहे, फ्रीज नाही चालू शकत, ते आमच्या तर नाही बिकॉज MSCBची लाईट गेलेली आहे. तो बोलल्यावर आमचं सर्व जेवण वगैरे त्यातच आहे ना, ते सगळं खराब होईल. एक आयडिया लागली होती आम्हाला, तरी पण आम्ही बोललो चला ठीक आहे. राहिलो तिथे, रात्र झाली तरी लाईट नाही आली. आणि आम्ही चिकन वगैरे आणलं होतं, सर्व तसंच फ्रीजमध्ये होतं. पनीर होतं, दुधाचे पदार्थ सर्व तसेच होते फ्रीजमध्ये. सकाळी उठलो त्याच रात्रीचा. आता तुम्हाला 9वी गोष्ट सांगतो. सिद्ध्या आणि सुजल. तर सिद्ध्याची जी सवय आहे ती मस्ती करायची वगैरे. तर ॲक्च्युली कोशिंबीर बनवली होती सुजलने आणि सिद्ध्या मस्ती काहीतरी बोलला त्याला, की आता सामान्य विषयाने सुजलला राग आला बिकॉज त्यांनी बनवला होता. आणि सुजल पण त्याला काहीतरी वेगळाच बोलला, त्यामुळे मग त्यांची भांडणं सुरू झाली. फुल मारामारीपर्यंत गेला होता. त्यामुळे सिद्ध्या काय जेवला नाही त्या दिवशी. आणि त्यानंतर रात्री व्लॉग पण नाही करू शकलो मी आणि जास्त एन्जॉय पण नाही करू शकलो. 10वा डिसअपॉइंटमेंट सांगतो तुम्हाला. या स्विमिंग पूलमध्ये आम्ही रात्री पोहणार होतो, रात्री चिल करणार होतो जेवल्यावरती. त्या स्विमिंग पूलमध्ये आमच्या आधी बेडूक पोहत होते. असं कुठे असतं काय, बेडूक पोहत होते त्या स्विमिंग पूलमध्ये. म्हणजे मान पहिला आहे, तू असं कसं काय बोलू शकतो बाई. बेडकांचा पाण्यावर पहिला हक्क आहे, माणसांचा नंतर हक्क आहे. आणि इथं फार्म हाऊस थांबला नाही, अजून पण काढ झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो. पहिले खाऊन घेतो नंतर बोलतो. बघत आहात तुम्ही, खतरनाक झालेला आहे. थोडासा लिंबू पिळतंय आणि कांदा खाते. तर आता दुसऱ्या दिवशीची गोष्ट सांगतो. उठलो बघतो तरी पण लाईट नव्हती आली. जसं आमचे बल्बचा नेट चालू होता. तर आम्ही त्याला फोन केला की यार अजून ना लाईट आली. MSCBचा प्रॉब्लेम झाला आहे. आणि प्रणय आणि मेहुल जस्ट फ्रीज चेक करायला गेले. भाई 5 किलो पनीर आणि 2 किलो उलटा. भाई 5 किलो चिकन आणि 2 किलो पनीर आणि बाकी सगळे दुधाचे पदार्थ सगळे खराब झाले. बंद कर 5 किलो चिकन, 2 किलो पनीर आणि बाकी सगळे डेअरी आयटम्स सगळे खराब झाले. त्याला बोललं आता आमचं काही जास्त बजेट नाही आलं आहे करायचा, तर तुम्ही जाऊ शकता असं काय नाही. आणि मग आम्ही 2 डेजचा स्टे होता. तो आम्ही गाडी करून एकच दिवस राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मग लगेच निघालो. आणि अजून खूप साऱ्या गोष्टी झाल्या. बट असं तेवढा काय ॲडजस्ट आम्ही करू शकत होतो. पुढच्या वेळेस जेव्हा कुठे आम्ही जेव्हा जाणार असतो ना, तर आता हे डिसाईड केलं की भाई ह्याच्या तर जवळचंच लोकेशन घ्यायचं. ठीक आहे, हा व्लॉग इथं एंड करतो. दोन आठवडे आधीचा गोष्ट आहे. परत जर त्यांनी आत्ताचा सिद्धेशला घेतला आपण गप ना ठेवू ना. सिद्धेश कशाला फालतूगिरी करतोय.
घरी लेट्स गो. सगळा जाऊ द्या, सगळा आपल्या प्लॅननुसार नाही झाला. फार्म हाऊस बद्दल जे काय ते नंतर डिटेलमध्ये सांगतो. आता निघतोय. चला मेलो तरी यायचं नाही तर तुझ्या तिथल्यापेक्षा तुला आपल्याला ते थुकाचा यायच्यावरती एंडिंग करतो. हे तुमची दिलगिरी माफी माझी देणे दिलगिरी बोलला नाही तू. दिलगिरी तुला ठेवती दिलगिरी. दिलगिरी कसली दिलगिरी. तर आता निघालो फार्म हाऊस वरून. सुजल, फार्म हाऊसचा एक्सपिरियन्स कसा होता? वर्स्ट एक्सपिरियन्स एव्हर. झाल्या म्हणून सुजित असा एक्सपिरियन्स आहे की तिथं आपल्याला न खेळण्याला भेटला काहीच नाही. त्याच्यात माझी भांडणं झाली म्हणून मी एक दिवस उपाशी पण उपाशी पण होतं. अशी भांडणं झालेली की महाभारत झालं काय नाही झालं भांडण मार खाल्ला असं. भांडण नाही केली. महाभारतात गप गप जाऊ दे.